विठ्ठला पांडुरंगा देवा ऐक गुणाक्का उद्या पण या बर का अरे कांबळा या उद्या चला हा काय ग शितले काय नाही दर्शन घ्यायला आलते आत्ता आणि दुपारची हा सकाळचं घ्यायचं राहिलं ना म्हणून आता आलते होय हा तुमचं काय चाललंय आता माझं काय चालायचं या वयात हाय कुठे जीव तर देवाचं नाव घेत टाळ कुठंच बसायचं दुसरं काय करायचंय ग काय ग काय झालं काय नाही हे बघ खोटं बोल नकोस हं. मला चांगलं माहितीये काहीतरी झाले मला काय कळा ना वे अहो जीजी खरंच काय नाही झालं असं कसं मी समोरच्याच्या मनात काय आहे ना ती बरोबर ओळखते कसं काय ओळखती असंच जीजी मग मला बी सांगा की समोरच्याच्या मनातलं कसं ओळखायचं ते आता ग तुला कुणाच्या मनातलं ओळखायचंय जीजी सांगा की कसं ओळखत्यात आता असं ते नेमकं काय आहे ते नाही ओळखत पण समोरच्याच्या मनात काय आहे त्याचा अंदाज बांधता येतोच की पण काय ग तुला कशाचं कोडं पडले मला एका प्रश्नाचं उत्तर मिळाना झालंय आणि त्याची लई चिडचिड व्हायला लागली हे बघ पोरी चिडचिड करून काय बी होत नसतं त्यापेक्षा शांत डोकं ठेवून नीट विचार केला तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळतंच तू एक काम कर जा देवीचं दर्शन घे आणि शांत एका ठिकाणी बस मग बघ तुझ्या प्रश्नाचं उत्तर तुला मिळतंय का नाही शाने बाळ माझं चल कोण असेल त्यो पोरगा आजा म्हणत होता की त्यो शांत स्वभावाचा आहे कुणाच्या अध्यात मध्यात नसतोय सगळ्यांच्या मदतीला धावून जातो असा कोण आहे हे बघ आता आपलं स्वप्न म्हणून नाही तर मावशीचं स्वप्न म्हणून तुला ट्रेनिंगला जायचंय हं? आता एक मुलगा तिची काळजी घेईल आणि एक मुलगा तिचं स्वप्न पूर्ण करेल मला त्या पोरानं गिफ्ट दिलं ते बी शिवमुद्रा असं गिफ्ट कोणीच कधी देत नाही पण असं गिफ्ट तोच देऊ शकतो जो महाराजांच्या विचारांचा असेल विक्या आपला देव बी आपली वाट बघतोय असं वाटतं महाराजांकडे बघून आठवतोय फौजी काय म्हणलं होतं आर्मीची वर्दी घातल्यावर महाराजांचा हात पाठीवर असल्यासारखं वाटतं इथं महाराजांच्या आशीर्वादानं तू बी त्यांचा मावळा होतो असतं का नाही बघ आजा काय अशी काय बघतेस हा? मिळालं का उत्तर नाही म्हणजे हो अरे काय नाही हो कळलं तर नाव सांग की मग उद्या सांगते खरंच नाव कळलं का काहीला
जीजी कुठे आहे? देवळात गेलेत. बर. साताराला जाऊन आलात का? कारखान्यावर काम आहे असं सांगून सातारला जाऊन आलोय आज. काय काय घेतलं? काय नाही, आजाला एक ड्रेस घेतलाय फक्त. आणि तुम्हाला मला कशाला? कशाला म्हणजे? पाहुण्या वेळात असं हिंडणार वय? बरं राहू द्या, लग्नात तुम्हाला सपारी घेऊ आणि आमच्या अण्णाला पण. माझं राहू दे, तुझ्या अण्णाला शिव. हाय का आता? उगाच कशाला चिडताय? मी कशाला चिडतोय म्हणजे? मला तुझं काय कळणच झालंय पुष्पे. अगं अजून सुपारी साखरपांची तारीख ठरली नाही आणि मला कपडे बिडे कशाला आणायला लावलीस ग? अहो आधीपासून सगळं ठरवलं आणि मध्येच माशी शिकली तर काय करता? आता पाहुण्या रावळ्यांना तरी सांगायचंय का नाही? मला काय वाटतंय, माझ्या माहेरच्या लोकांना तेवढं सांगू, म्हणजे बार्शीवाल्यांना. तुला काय याड लागले काय ग पुष्पे? अगं आजाच्या घरच्यांचं ठीक आहे, पण उमरजला मायडीला सांगायला नको. बन आहे माझी ती. आता उमरजवाल्यासनी सांगितलं तर त्या जिजींशी बोलतेलच ना, मग काय कराल? मग एक काम करू, जिजीला आत्ताच सगळं सांगून टाकू. तुम्ही उगा श्रावण बाळ बनू नका. जिजींना आधीच सांगितलं तर काय होईल चांगलंच माहितीये तुम्हाला. तू एक दिवस गोच्यात आणणार आहेस मला. तुम्ही ना उगाच राहायचं पर्वत करू नका. हे बघा, तुम्हाला लईच लोड होत असेल ना तर तुम्ही गप्प बसा. कार्यक्रम होस्तवर काय सुद्धा बोलू नका. जी काय करायचं ना ती माझी मी करते. अहो आपल्याच पुरीसाठी करतोय ना आपण, आणि मी जी करते ना ती काही चुकीचं वाटत नाही मला. चला जेवून घ्या, परत कारखान्यावर जायचंय तुम्हाला. आणि ती पिशवी आणा इकडं. जिजी देवळात नाही, याच्यात लपवलेली बरी ना.